नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर इथं सकाळची आपली झालेली आहे मस्त अशी देवपूजा. आणि आज शिवजयंती आहे, तर सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर देवपूजा वगैरे झाली आणि महाराजांच्या मूर्तीला पण आपणाला अभिषेक वगैरे करायचा आहे छानपैकी. तर मूर्ती आमची भरपूर दिवसाला आणलेली होती, पण जरा रूम आम्ही चेंज केली. पलीकडच्या रूममध्ये होती ती आम्ही आता मंदिराच्या वर अशी ठेवलेले आहे छानपैकी असे. तर आता अभिषेक वगैरे करून घ्यायचं आहे. आणि तर सासूबाईंच्या फोटोला पण मस्त असं म्हणजे पूजन वगैरे करून घेतलं. कारण रोज काय पूजा होतच नाही, कधी तर आपलं देवपूजा केली तरच करत असतोय. आणि तर छानपैकी आता आपणाला अभिषेक वगैरे करून घ्यायचं आहे. दही, दूध, पाणी, काय साध्या सोप्या पद्धतीने आपणाला अभिषेक करून घ्यायचा आहे मस्तपैकी. आणि आरती वगैरे करायची छानपैकी. त्याने आपल्यासाठी एवढं भरपूर काय केलेलं आहे, पण आपण त्यांच्यासाठी थोडं तरी काय तर म्हणजे केलंच पाहिजे. बघू शकता अशी छानपैकी. तर इथं वरती असं ठेवायला ठिकाण केलेलं आहे मस्त असं असं छानपैकी फुलांची माळ वगैरे असे लावलेले आहे. धूप दीप पण दाखवायचं आहे, अगरबत्ती लावायची. फुलं वगैरे असे भरपूर असे आज सापडलेले आहेत बरं का. फुलं पण घातलेले आहेत. रोज एवढी सापडत नाहीत, पण आज जरा बऱ्यापैकी सापडलेत. नंतर आपणाला जेवण वगैरे पण बनवायचं आहे. बघू शकता छान कशी छान दिसते आपली मूर्ती महाराजांची. आवडली का नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओमध्ये जर काय चुकत असलं किंवा काय होत असलं तर नक्कीच ताईंनी किंवा कुठल्या दादांनी आम्हाला कमेंट करून सांगावं. छान वाटते सांगितल्यावर, पण आम्हाला काय राग वगैरे अजिबात येत नाही. तर अशी देवपूजा पण झालेली आहे आणि महाराजांच्या मूर्तीची पण अभिषेक वगैरे छानपैकी केलं आहे. दिवा वगैरे पण लावला आहे. तर हाय, नमस्कार सगळ्यांना. जय जिजाऊ, जय शिवराय. तर बघा, आज आहे 19 फेब्रुवारी, म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर शिवजयंतीनिमित्त सर्वांना शिवमय आणि भगव्य अशा शुभेच्छा. तर सकाळी आपल्या घरात मूर्ती आहे, त्याचा अभिषेक वगैरे पूजा वगैरे सगळी झालेली आहे. मागं तुम्ही बघू शकताय, या आधीच्या पार्टमध्ये तुम्ही बघितलंच असेल. मस्त अशी पूजा वगैरे सगळ्या केलेल्या आहे. आणि आपण शॉर्ट व्हिडिओ पण यूट्यूबवर अपलोड केलेलेच आहे, तुम्ही बघितलेलेच असतील. बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा. आणि असाच व्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि अजून एकदा तुम्हाला शिवजयंती निमित्त खूप अशा शिवमय शुभेच्छा. बघा, सकाळी अभिषेक वगैरे केलेलं शूट घेतलं आणि नंतर काय व्हिडिओ शूट केलाच नाही. तर आता संध्याकाळचे 4 वाजलेत बघा. आणि आता शूट व्हिडिओ काढायला चालू केलं आहे. तर इकडं मस्त असा चहा ठेवला. उकडत आहे, उन्हाळा आहे, पण चहाशिवाय तर काही करमतच नाही. चहा तर आपल्याला लागतोच, त्यामुळे मस्त असा चहा ठेवलेला आहे. चला तर तुम्हाला पण दाखवते चहा. आणि या सगळेजण चहा प्यायला बघू शकताय, असं मस्तपैकी अद्रक वगैरे घालून चहा बनवलाय. मस्त असा उकळायला लागलाय. कोणाकोणाला चहा बघून चहा प्यायची इच्छा झाली नक्कीच सांगा, आणि त्यांनी या इकडे चहा प्यायला. तर बघू शकता इथं मस्तपैकी चहा वगैरे बनवला आहे अमृतानं. तर आता चहा वगैरे घ्यायचा आहे आणि जरा थोडा वेळ आपल्याला जरा फेरफटका मारून यायचं आहे. म्हणजे तेवढंच घरात बसून कंटाळलेला असतो, जरा फिरून आलं ना जरा बरं वाटतं. तर आम्ही बघा संध्याकाळच्या आता 6 वाजलेत, 6 नाही 5:30 वाजलेत. आता पाणी वगैरे आलेलं आहे, तर पाणी हौदात सोडून आम्ही चाललेलो आहे फिरायला. आणि येताना खायला वगैरे पण घेऊन आलो आहे. आल्यानंतर मग इथं जेवण बनवाय पण चालू केलं. इथं कुकरमध्ये भात आणि ही बटाटा उकडायला असे 2 डबे टाकलेत. इथं बटाटा उकडून घेतला आहे. तर आता त्याची भाजी पण आपल्याला पातळ अशी छानपैकी बनवून घ्यायची आहे. चपात्या वगैरे बनवले तिथं. इथं भाताचा डबा पण असा काढून ठेवला आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओमध्ये जर काय चूक वगैरे होत असले तर ते पण नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगत जावा. तर इथं भाजी पण अशी छानपैकी बनवून घेतली. तर चला आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.